नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून दाखवणार आहे. कटोरी ब्लाऊजची 34 छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे. ही सगळ्यात आधी आपण आता उंची घेणार आहोत. 13+1 इंच म्हणजे ही 14 उंची घेणार आहोत. आपण ही 14 उंची घेत आहोत. आपण ही उंची घेतलेली आहे 14. त्याच्यानंतर हे खालचे वरचे तिघं बटन लावून घ्यायचे आहे. ब्लाऊजचे पूर्ण बटन लावून घ्यायचे आहेत. खाली अस्तर अंथरलेलं आहे. अशा पद्धतीने आपण त्याचे बटन लावून घेतलं आहोत. ते बटन ब्लाऊज नवीन असल्यामुळे ते बटन व्यवस्थित लागत नव्हतं माझ्याकडनं. आणि हे बघा, ह्या ठिकाणापासून काखेपासून आपण इथे छाती घेतलेली आहे. छातीचा 1/4 म्हणजे छातीचा निम्मा आला आहे 17. 17चा तृतीयांश करायचा म्हणजे 34. इथे कमरघेर आला आहे 28. तर आपण दुप्पट करत असतो नेहमी करताना, छातीच्या दुप्पट करत असतो. इथे शोल्डर घेतलेला आहे. शोल्डर हे 5 इंच घेतलेला आहे. इथे मोंडा हा 5.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर छातीचा 1/4 घ्यायचा आहे, म्हणजे 34चा 1/4 8.5. 8.5मध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचे आहे. अशा पद्धतीने आणि ह्या ठिकाणी 1 इंच अंतर घेऊन आणि असं आपण मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत, असा गोलाकार. या ठिकाणी आपण ह्या याच्याकडनं 3 इंच घेतलेला आहे. आता आपण इथे ह्या वरच्या याच्यापेक्षा 1 इंच कमी घेतलेलं आहे आणि तसं अंतर घेतलेलं आहे. इथे 2.5 इंच घेतलेले आहे. इथे ही योगपट्टीचं काढून झालेलं आहे. या ठिकाणी आपण 4.5 इंचावर खूण केलेली आहे. इथे आता पुढचा गळा घेणार आहोत. 5.5 ते 6 इंच आपल्या आवडीप्रमाणे हा गळा घेता येतो. इथे 5.5 इंचावरून आपल्याला हा कटोरीचा आकार दिलेला आहे. हे बघा, या ठिकाणापासून 4.5 आणि वरून तो 5.5 इंचापासून गोल आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने ही बेसिक आकृती तयार झालेली आहे. मागचा भाग आणि पुढचा भाग त्याच्यातच येणार आहे. आपण आता हा मागचा भाग कटिंग करून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने छोटं माप असल्यामुळे 34 छातीचं माप असल्यामुळे मी हे अशी कटिंग करत आहे. हे बघा, या ठिकाणी मोंडा आखून घेतलेला आहे. या ठिकाणी आपण इथे लाईन ओढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी वरून बोटाने दाब द्यायचा आणि आकार घ्यायचा असतो. बघा, अशा पद्धतीने हा आकार घ्यायचा असतो. या ठिकाणी अर्ध वाळून घेतलेलं आहे आणि अशी लाईन ओढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने हा आपण साईड पीस कसा काढला, अगदी सोपी पद्धत आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढच्या मोंड्याचा आकार हा थोडासा अर्धा इंच वरती घेऊन आणि आपण हा पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा साईड पीस तयार झालेला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला पेपर कटिंगचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकतात. आणि एकदम ॲक्युरेट ब्लाऊज बसतात बरोबर. आता ह्या ठिकाणी आपण कटोरी बघा कशी ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर कापड जास्त असेल तर त्या पद्धतीने बी तुम्ही ठेवली मोकळे याच्यात तरी चालेल. माझ्याकडे हा कट पीस असल्यामुळे याच्यात बसतं का नाही, त्याच्यामुळे मी या पद्धतीने ही बघा इथे लाईन ओढून घेतली आहे. इथे परत बोटाच्या साहाय्याने वरून हे करून आणि आपण इथे आणि या इकडच्या साईडने पण आपण लाईन ओढून घेतलेली आहे आणि इथे हा गळ्याने पण आपण इथे असा गळा आखून घेतलेला आहे. आता नंतर ह्या साईडला आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे. ह्या साईडला आपण 1 इंच अंतर घेतलेलं आहे. ह्या ठिकाणापासून 1 इंच वरती घेऊन आणि आपण इथे 4 इंचाचं ठेवलेलं आहे. तेवढा भाग ह्या ठिकाणी अर्धा इंच आणि गळा थोडा खुलवून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आणि असा आकार. आता ह्या वरच्यापासून तर ह्या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. बघा, असा ॲक्युरेट येतो. हा मध्य झालेला आहे. मध्य 2 इंच खाली घेतलं होतं, ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. ह्या पद्धतीने ही कटोरी काढून झालेली आहे. बघा, किती सोप्या पद्धतीची कटोरी, ॲक्युरेट ब्लाऊज येतं. ब्लाऊजचं पूर्ण टिचिंग तुम्हाला मी दाखवणार आहे.
बघा अशा पद्धतीने आपण इथे टक्स पण काढून घेणार आहोत. टक्सचं माप कसं घ्यायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. आपण आता इथे कटोरी काढून घेत आहोत. असं 2 इंच अंतर आणि वरती 3 इंच अंतर घेतलेलं आहे. बघा असं अशा पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचा टक्स काढलेला आहे. आणि हा बघा अशा छान असं व्यवस्थित माप आलेलं आहे. ॲक्युरेट बसतो. हा साईड पीस आहे. आणि आपण याच्यावर बाही काढणार आहोत. आता ही बाहीची घडी जेवढं अस्तरचा कापड होता आपला तेवढं वाळून घेतलेला आहे. या ठिकाणी ही बाही 7 इंच घेतलेली आहे आपण. हे बघा इथे 7 इंचाची बाही आहे. आणि हा दंडघेर आहे, हा 5 आलेला आहे. म्हणजे दंडघेर हा 10 येतो आणि त्याचा निम्मा 5. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अशी इथे एक लाईन ओढून घेतलेली आहे. 7 अधिक 1 हे 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी दंडघेर 5 आणि अधिक 1 इंच म्हणजे 6 इंच घेतला आहे. ही वरती लाईन ओढून घेतली ही 6 इंचाची आणि वरती अजून 2 इंच घेतलं आहे त्याच्यात. आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग ह्या ठिकाणी मध्य काढलेला आहे. या ठिकाणी असा आकार देऊन घेतला. अगदी सोपी पद्धत आहे. पुढचा मागचा आकार देऊन घेतलेला आहे आपण. तुम्हाला जर माझी कटिंग डायरेक्ट कटिंग जर आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करत चला. खूप जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही. एका लाईकच्या बटनने खूप काही होऊ शकतं. एक लाईक करत चला. आणि माझे तयार पेपर कटिंग मी देत असते. 2 वर्षापासून मी बाहेर माझे पूर्ण महाराष्ट्रात तयार पेपर कटिंग बऱ्याच जणींनी मागवलेले आहेत. छान असे पेपर कटिंग असतात. माझे पेपर कटिंग जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर माझे पेपर कटिंग घ्या. माझा फोन नंबर आहे 97 67 28 5001. असा हा माझा फोन नंबर आहे. आपण आता हे अस्तर जे साडीतला पीस काढलेला आहे तो काढून घेतलेला आहे.